सर्वात आधी थँक्यू सो मच. कारण म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाही धन्यवाद, कारण इथे तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आणि थँक्यू टू आर प्रोड्युसर्स अँड प्रेझेंटर्स. कारण सगळ्यात महत्वाचं हे असतं की फिल्म्स अनेक तयार होतात, अनेक अनाऊन्स होतात, पण त्या पूर्णत्वाला जाणाऱ्या फिल्म्स खूप कमी असतात. तयार होऊन त्या समोर लोकांच्या समोर येणं आणि मग त्यातनं तो प्रोड्युसर उभा राहणं, ही गोष्ट फार क्रुशियल आहे आणि ती होतीये. त्यामुळे त्याचा भाग व्हायला मला त्याचा खूप आनंद आहे. सो आणि त्याला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट लागतो हे फार महत्वाचं. सो थँक्यू अगेन. मी असं म्हणेन, मला असं ऑनेस्टली वाटतं की दोन प्रकारच्या फिल्म्स लोक अप्रिशिएट करतात. एक म्हणजे जी अत्यंत रिलेटेबल असते, ज्याच्यात ते स्वतःला पाहू शकतात, किंवा एक अशी की ज्याच्यात त्यांना कम्प्लीट इमॅजिन करायला लागतं की जे वर्ल्ड त्यांच्यासमोर कधी येऊ शकत नाही. सो अशा दोन जॉनरच्या फिल्म्स जनरली खूप लोकांना आवडतात. मधलं काहीतरी असेल तर ते कदाचित आवडू शकत नाही, असं माझं पर्सनल मत आहे. पण ही कम्प्लिटली रिलेटेबल फिल्म आहे की ज्याच्यातले प्रत्येक कॅरेक्टरशी समोर बसलेला प्रेक्षक स्वतःला रिलेट करू शकतो. अशी अतरंगी कॅरेक्टर्स आहेत आणि माझं कॅरेक्टर असं आहे की हा एकमेव माणूस त्या सगळ्या अतरंगी कॅरेक्टर्स मधला एक सेन माणूस आहे की जो शांतपणे आणि थंड डोक्याने आणि व्यवस्थित विचार करू शकतो, व्यवस्थित डिसिजन घेऊ शकतो. पण त्याचीही त्या सगळ्या जुळवाजुळव करताना कशी धावपळ होते, असं ते कॅरेक्टर आहे डॉक्टर ऋषीचं. आणि जरी कॉमेडी फिल्म असली तरी त्याला एक छान सोशल मेसेज आहे. तो काय आहे तो डेफिनेटली तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेलच. पण त्यामुळे हे प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे आणि मला वाटतं चांगली एंटरटेनमेंट असेल आणि त्याच्याबरोबर पॅकेज एक चांगला सोशल मेसेज असेल तर इट कॅन डू प्रिटी गुड स्टफ.